आज संपन्न झालेल्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या निमित्तानं मला तालुक्यामध्ये उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या पद मिळाल्यानंतर मी गावाकडे येत असताना माझा सत्कार करण्यासाठी सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूभाऊ पाटे, माऊली शेठ खंडागळे, पिंटू शेठ वाळुंज, मयूर शेठ महाबरे, नगरसेवक जुन्नर नगरपालिका सर्वच, त्याचबरोबर सुकाळवेड्याचे सरपंच दत्ताभाऊ गवारी आणि त्यांच्या समवेत आलेले सर्वच कार्यकर्ते, मान्यवर मंडळी, तुमच्या सर्वांचं आणि आमचे सतीश मामा सांगडे, तुमच्या सर्वांचं मी माझ्या येणारे गावामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि तुमच्या ग्रामस्थांनी जो माझा सन्मान केलेला आहे त्याबद्दल ग्रामस्थांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आमचे सरपंच आहेत, या ठिकाणी उपसरपंच आहेत, बाबूभाऊ उपसरपंच आणि मी, आम्ही एकमेकाच्या विरोधात पंचायत समिती लढलोय आता, पण राग रोष रुसवा हा आमच्यामध्ये कधी नव्हता. ज्या दिवशी निकाल झाला त्याच दिवशी आम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊन त्या हाऊसमधून बाहेर पडलो. आणि सन्माननीय पोलीस पाटील आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावामध्ये कधीही राजकीय संघर्ष, माझा ग्रामपंचायतला देखील अमोल भाऊ आणि मी समोरासमोर लढलोय. माझा पराभव झाला, अमोल भाऊ निवडून आले, परंतु कुठलाही संघर्ष ग्रामपंचायत इलेक्शनवरून आमच्यात झाला नाही किंवा पप्पू भाऊ आणि जितू भाऊ आमच्यात झाला नाही. परंतु आज गावामध्ये थोडासा कलुषितपणा झालेला आहे. निश्चितपणे याच्यावर मी सविस्तर चर्चा करेल, बोलेल. ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत या 8-10 दिवसामध्ये, त्या याच्यावर मी निश्चितपणे माझे नेते, जे काही संपर्क नेते असतील, गटनेते असतील, जिल्हा प्रमुख असतील, ते देखील बोलतील. इतकी घाई मी करणार नाही. परंतु कुठल्याही गोष्टीचा शहानिशा न करता जो काही आज प्रकार झालेला आहे, निश्चित मला देखील त्याचा खेद आहे की माझ्या उपसभापती पदाची एक सर्वसामान्य कुटुंबातून मी जात असताना तालुक्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि गावाने सत्कार नव्हे तर निषेधाचा बोर्ड लावला ही माझ्या मनामध्ये, गावामध्ये बोर्ड लागला, ही एक खेदाची गोष्ट आहे. निश्चितप्रमाणे मी तो अपमान देखील पचवेल, कारण मला राजकारणात जायचंय, मला लोकांमध्ये जायचंय, मला लोकांचं काम करायचंय. निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, मारुतीरायाच्या आशीर्वादानं मी तालुक्यामध्ये सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आपल्या सर्वांच्या साथीनं आणि आमचे जे काही 16 सदस्य आहेत त्या सर्वांच्या साथीनं तालुक्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल हा शब्द आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.